नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण बघितलं की अक्यूट डिसीज म्हणजे काय आणि क्रॉनिक डिसीज म्हणजे काय. अक्यूट म्हणजे काय तर अचानक उद्भवणारे आजार, आणि क्रॉनिक म्हणजे काही आजार की जे वारंवार होतात, कैक वर्षांपासून त्रास आहे. काही पेशंट सांगतात की मला एक्झिमाचा त्रास गेले 20 वर्षांपासून आहे. काही सांगतात मायग्रेनचा त्रास गेले 15 वर्षांपासून आहे. सो ह्याचा अर्थ हा खूप जुनाट असा आजार आहे. तसंच आपण बघितलं की काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे. इथे लाईफस्टाईल करेक्शन केलं की हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर आज आपण बघणार आहोत की एखादा पेशंट किंवा एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाते तेव्हा त्याची खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते. ती कशी घेतली जाते आणि का घेतली जाते हे आज आपण बघून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जेव्हा पण एखादी व्यक्ती एखाद्या होमिओपॅथकडे येते तेव्हा त्या व्यक्तीचा ॲड्रेस, तो राहतो कुठे, हे विचारात घेतलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती जर पुण्यासारख्या ठिकाणी की जिथे ड्राय ॲटमॉस्फिअर आहे, जळगाव की जिथे खूप हॉट ॲटमॉस्फिअर आहे, मुंबईसारख्या किंवा कोकण किनारपट्टी तिथे एकदम ह्युमिड ॲटमॉस्फिअर आहे, तर त्या वातावरणामध्ये पेशंट कम्फर्टेबल आहे का, तिथे त्याला त्रास होतो. काही पेशंट्सना मुंबईहून पुण्याला जसे ते शिफ्ट होतात तसे त्रास सुरू होतात. काहींना एक्झॅक्टली उलटं होतं की पुण्यामध्ये काहीच त्रास होत नाही, एखाद्या ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये गेलं की लगेच त्यांना त्रास सुरू होतो. हे असं का होतं तर प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा त्या त्या वातावरणाशी असणारा रिस्पॉन्स हा सुद्धा वेगळा असतो. त्यानंतर आपण त्या व्यक्तीचं प्रोफेशन विचारात घेतो. म्हणजे बैठी जीवनशैली आहे का, खूप टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलरवर त्यांना ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं का, त्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं, कामाच्या ठिकाणी स्ट्रेस कितपत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. तसंच घरामध्ये कितपत स्ट्रेस आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, घरात किती जणं आहेत आणि घरामध्ये हा एकमेव कमवता व्यक्ती आहे म्हणजे ह्याच्यावर अख्खं कुटुंब किंवा खूप लोक डिपेंडंट आहे का, मग ह्याची कितपत ओढाताण होते, या सगळ्या बाबींचा विचार करून आपण त्यानुसार औषधोपचार करत असतो. त्यानंतर जो काही त्रास त्या व्यक्तीला सध्या होतोय त्याचं डिटेल चौकशी केली जाते. जसं की उदाहरण आपण घेऊया की डोकेदुखी. समजा खूप वर्षांपासून मायग्रेनचा त्रास आहे, तर डोकं दुखतं म्हणजे एक्झॅक्टली कुठे दुखतं. काहींना फक्त उजवी बाजू दुखते, काहींना फक्त डावी बाजू दुखते, काहींना अख्खं डोकं दुखतं, काहींना फक्त डोक्याची मागची बाजू दुखते. तर अशा पद्धतीने आपण एक्झॅक्टली ते डोकं दुखतंय कुठे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने दुखतंय, म्हणजे ठण ठण हातोडीने मारल्यासारखं दुखतंय, टोचल्यासारखं दुखतंय का, आतमध्ये अगदी ओढ बसल्यासारखी दुखते, अशा बाबींचा विचार करतो. त्यानंतर काय केलं की तो त्रास बरा होतो आणि काय केलं की तो त्रास वाढतो, या गोष्टीचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये विचार करतो. तर उदाहरणादाखल आपण आता एक बघूया की बेलाडोना सारखं जे औषध आहे, तर बेलाडोनामध्ये युज्युअली उजवी बाजू डोक्याची खूप दुखते. बेलाडोना औषध ज्या व्यक्तीला लागेल त्याची डोकेदुखी कशी असते, अचानक उद्भवणारी, म्हणजे काही मिनिटापूर्वीपर्यंत पेशंटला काही त्रास नसतो, अचानकपणे एकदम डोकं दुखायला सुरुवात होतं. तेच ब्रायोनिया पेशंटचं, म्हणजे ब्रायोनिया हे औषध ज्या पेशंटला लागणार आहे तर त्याची डोकेदुखी कशी असते, हळूहळू हळू डोकेदुखी वाढत जाते. त्याच्यानंतर ब्रायोनियासुद्धा उजव्या बाजूचं डोकं दुखतं, त्याच्यामध्ये असं सुया टोचल्यासारखं डोकं दुखत असतं. च्या औषधाला युज्युअली दिवासुद्धा सहन होत नाही, कोणताही आवाज नको, गच्च अगदी बांधून डोकं धरून ते बसलेले असतात. ब्रायोनिया या पेशंटला निश्चित शांतपणे पडून राहावं वाटतं, अगदी डोळ्यांची सुद्धा हालचाल त्यांना नको वाटते, निश्चित शांत पडून राहिलं तरच त्यांना बरं वाटतं. त्याच्यानंतर सँग्विनेरिया नावाचं जे औषध आहे, सँग्विनेरिया कॅन, तर ते त्या पद्धतीचं जी डोकेदुखी असते ती सुद्धा उजव्या बाजूचीच डोकेदुखी असते. युज्युअली पेरिमेनोपॉझल किंवा पाळीशी निगडीत जेव्हा डोकेदुखी असते तेव्हा या औषधाचा खूप छान उपयोग होतो. त्याच्यानंतर नॅट्रम मूर म्हणून जे औषध आहे त्याला युज्युअली डावी बाजू डोक्याची खूप दुखते. नॅट्रम मूर हे पेशंट्स युज्युअली कसे असतात, घुमे कॅटेगरीचे असतात. ते पटकन कोणाचाही राग आला, ते दुखावले गेले तर कधीच व्यक्त करत नाही, आतल्या आत ते पुढत राहतात, म्हणजे स्वतःला जास्त त्रास करून घेतात. नक्स वोमिका या कॅटेगरीचे जे पेशंट्स असतात ते टाईप ए पर्सनॅलिटी, म्हणजे काय की कॉर्पोरेट सेक्टरमधले लेट नाईट पार्टीज, ड्रिंक्स घ्यावं लागतं, खूप नॉनव्हेज किंवा बाहेरचं अन्न त्यांच्या आहारामध्ये खूप असतं. तर अशा पद्धतीच्या म्हणजे नक्स वोमिका पेशंट्सना युज्युअली पोट त्यांचं बरोबर नसतं, एक तर बऱ्याचदा ॲसिडिटी खूप असते, कॉन्स्टिपेशन खूप असतं आणि त्याच्यामुळे त्यांना हा डोकेदुखीचा त्रास असतो.
तर अशा पद्धतीने आपण सगळ्या अँगलने पेशंट कसा आहे, त्याची लक्षणं काय आहे, या अनुषंगाने ही औषधं देत असतो. हे झालं एक डोकेदुखीचं उदाहरण. तसंच पोट बिघडायचा त्रास, हल्ली आता IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, म्हणजे टेस्ट केली तर काहीच दिसत नाही पण त्रास तर होतोय. तर अशा केसेसमध्ये आपण काय काय बाबींचा विचार करतो किंवा त्याच्यासाठी कोणती कोणती औषधं उपयुक्त ठरू शकतात हे आपण बघूया. तर आता ह्याच्यामध्ये आर्सेनिक अल्बम. आर्सेनिक पेशंट्सना युजली काय होतं की संडासला अगदी थोडं 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 पण सारखं सारखं होत असतं. बऱ्याचदा रात्री झोपेतनं जाग येते आणि संडासला जावं लागतं. त्यांना एवढं अगदी थोडं थोडं होऊन सुद्धा इतका थकवा, म्हणजे सारखं सारखं जाऊन त्यांना खूप गळून गेल्यासारखं होतं. तसंच त्यांच्या मनामध्ये लगेच भीती निर्माण होते, बापरे मला कॅन्सर तर नसेल, बापरे मला असा मोठा काही आजार तर नसेल, अशी त्यांच्या मनात खूप भीती लगेच निर्माण होते. वास्तविक किरकोळच त्रास असतो पण त्यांना भीती खूप वाटत असते. पोडोफायलम हे औषध ज्या पेशंट्सना लागतं त्यांना युजली भरपूर संडासला होत असते आणि एकदम क्वांटिटी भरपूर असल्यामुळे त्यांना खूप एक्झॉस्ट व्हायला होतं. तेच ॲलो नावाचं जे औषध आहे त्या औषधामध्ये युजली हल्ली बऱ्याचदा स्ट्रेसमुळे म्हणा किंवा काही अन्य कारणांमुळे पेशंट्सना खाल्लं की लगेच संडासला जावं लागतं किंवा कधीकधी इतकी त्यांना घाई होते की गॅस बरोबर मोशन पण पास होते. आणि हे माझ्याकडे खूप पेशंट्स ही तक्रार घेऊन येतात, अगदी तरुणसुद्धा. युजली एल्डरली म्हणजे वयोवृद्ध लोकांमध्ये तिथला एनल टोन कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवणं स्वाभाविक आहे. परंतु काही तरुण वर्गामध्ये सुद्धा अशा पद्धतीची लक्षणं दिसतात आणि हे थोडं मग त्यांना फार ऑकवर्ड वाटतं की सांगावं तरी कसं की मला अचानकपणे गॅस बरोबर मोशन पास होते. तर अशा वेळेला ॲलो नावाचं जे औषध आहे त्याचा खरंच खूप छान उपयोग होतो. त्यानंतर व्हेरॅट्रम अल्बम नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम प्रोस्ट्रेशन, म्हणजे इतके पेशंट्सना जुलाब होत असतात की अगदी हात पाय त्यांचे थंड पडतात, कपाळ किंवा चेहरा एकदम गार पडतो आणि त्यांना खूप थकून गेल्यासारखं होतं. सो अशा पद्धतीने वर बघायला गेलं तर फक्त जुलाब, वर बघायला गेलं तर फक्त डोकेदुखी. परंतु जेव्हा आपल्याला औषध द्यायचं असतं तेव्हा आपण अशा पद्धतीने खूप डिटेल पेशंटची हिस्ट्री घेतो आणि अकॉर्डिंगली औषध देतो. हे झालं अक्यूट डिसीजच्या बाबतीत की ती लक्षणं कशी आहेत, अगदी क्रॉनिकमध्ये सुद्धा. परंतु क्रॉनिक डिसीजेसमध्ये आपण फॅमिली हिस्ट्रीचा सुद्धा विचार करतो, तसंच पास्ट हिस्ट्रीचा सुद्धा विचार करतो की पूर्वी कधी म्हणजे ह्या त्रासाला सुरुवात साधारण कधीपासून झाली, त्याच्यानंतर पूर्वीचं काही पास्ट मेडिकल किंवा सर्जिकल हिस्ट्री आहे का, म्हणजे कावीळ, टायफॉइड, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू असे कुठचे आजार होऊन गेलेत का, किंवा अमुक एका आजारानंतर हा त्रास सुरू झाला असं काही नोटीस केलेलं आहे का, किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑपरेशन नंतर हा त्रास सुरू झाला असं काही नोटीस केलं आहे का. तर असं आपण डिटेल सगळ्या या बाबी विचारात घेतो. त्यानंतर आपण फॅमिली हिस्ट्रीचा सुद्धा विचार करतो की फॅमिलीमध्ये टेंडन्सी आहे का. तर काही वेळेला आपल्या असं लक्षात येतं की अस्थमा असेल किंवा कॅन्सर असेल किंवा स्किन डिसीज असतील किंवा काही सायकॅट्रिक इलनेस असतील, ते फॅमिलीमध्ये पास ऑन होतात की हो हा माझ्या मामाला किंवा आत्याला हा त्रास होता किंवा आजीला त्रास होता, असं फॅमिली टू फॅमिली ही टेंडन्सी पुढे पास ऑन होऊ शकते. सो अशा पद्धतीने आपण ती हिस्ट्री विचारात घेऊन अकॉर्डिंगली तशी मग डीपर ॲक्टिंग औषधं द्यायला लागतात, फ्रिक्वेंटली काही औषधं द्यायला लागतात की जेणेकरून ही टेंडन्सी मुळासकट जायला मदत होते. त्यानंतर पेशंटचा स्वभाव कसा आहे. काही पेशंट हे अतिशय शांत असतात, काही पेशंटना एवढासा ट्रिगर पुरतो की ते लगेच भयंकर चिडतात. काही पेशंट जे असतात की सगळं दुःख, सगळं जो काही त्रास आहे तो आतमध्ये ठेवून देतात. काही जे असतात त्यांना कोणी एवढंसं काही बोललं तरी घळाघळा रडायला यायला लागतं. सो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे आणि त्यानुसार त्यांना लागणारं औषधसुद्धा वेगळं आहे. सो अशा पद्धतीने आपण खूप खोलात जाऊन डिटेल ती व्यक्ती कशी आहे त्याचा विचार करतो. ह्याच्यामध्ये कोणती व्यक्ती छान आणि कोणती वाईट असं काहीच नाही आहे. आपण सगळे समान आहोत. आपल्या प्रत्येकाचं प्रेझेंटेशन फक्त वेगळं आहे आणि हे आपल्यातलं जे वेगळेपण आहे तेवढंच आपण ऑब्झर्व करून अकॉर्डिंगली ते औषध सिलेक्ट करत असतो. त्यामुळे पहिली गोष्ट मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगते की मला अमुक एखादा त्रास होतोय म्हणजे माझ्यात खूप काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे असं नसून आपल्याला आपण त्या पद्धतीने प्रेझेंट करतोय. सो आपल्यातलं हे जे काही वेगळंपण आहे ते ओळखून आपण अकॉर्डिंगली औषध दिलं, तशाच पद्धतीने आपल्याला कळत असतं की हा जो माझा स्वभाव आहे हा मी चेंज करायला पाहिजे, ही माझी लाईफस्टाईल जी आहे ही चेंज करायला पाहिजे. तेवढ्या गोष्टी आपण चेंज केल्या की आपोआप आपला त्रास असेल, आजार असेल तो पूर्णपणे बरा होऊन आपण अगदी हेल्दी लाईफ
नक्कीच जगू शकतो. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असल्या खाली कमेंटमध्ये विचारा. मी खाली गुगल फॉर्मची लिंक शेअर केली. काही पर्सनल प्रश्न असतील की जे तुम्हाला कमेंटमध्ये विचारता येणं शक्य नसेल, ते गुगल फॉर्ममध्ये विचारा. पुढच्या माझ्या क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये मी नक्कीच त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांना इथून पुढचं सगळं आयुष्य हे उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं जावं, हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. तर